ही काय बॉम्ब ब्लास्टची चौकशी आहे का? उल्हास नदी अनधिकृत भरावाबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे आमदार अनिल परब यांनी अधिवेशनात सरकारलाच धारेवर धरले. उल्हास नदीतील अनधिकृत भराव प्रकरणी रहिवाशांच्या आणि काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त आंदोलन झाल्यानंतर दखल घेत महसूल विभागाने सत्संग या संस्थेला दोषी ठरवले, त्यांच्यावर दंड ठोठावला, गुन्हा नोंद केला. मग तरीही आता कोणती चौकशी होणे बाकी आहे असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना चांगलेच फेऱ्यात घेतले. यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय उत्तर दिलंय ते एकदा पाहाच. माननीय मंत्री, सरकारचं चूक असेल तर चूक, बरोबर असेल तर बरोबर, अतिशय स्पष्ट आहेत. नागपूरचे आहेत ना, गडकरी साहेबांकडनं तालीम घेतलेली आहे. सरकारच्या विरोधात पण बोलायला कमी नाही करत, अशी त्यांची ख्याती आहे. पण त्या अधिकाऱ्यांवर काय वचक बसणार आहे की नाही? गडकरी साहेब कसे म्हणतात, अधिकाऱ्यांनी ऐकलं ना तर सोलून काढीन. आता किती लोकांना सोलतात ते बघायचं आहे. ते हतबल झालेले दिसत आहेत. माझा साधा प्रश्न असा आहे की ह्या उल्हासनगर आणि वाल्मिकी नदीमध्ये ज्या संस्थेने भराव टाकलाय, भराव काढण्यासाठी तुम्ही नोटीस दिली आहे, त्यांच्यावरती 10 कोटीचा दंड केलेला आहे. अरे तुम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करताय, 10 कोटीचे दंड करताय, तरी देखील हे लोक तुम्हाला बदत नाही आहेत. 25 तारखेला तिकडे व्हिजिट झाली, नगरसेवकांनी केली. तिकडे ते मी कल्याणकर समितीचे जे प्रमुख आहेत त्यांनी केली, गुन्हा दाखल केलाय. आणि आता उत्तरात काय म्हटलंय? गुन्हा दाखल आहे आणि चौकशी अजून चालू आहे. ही काय बॉम्बलास्टची चौकशी आहे काय? 25 पासून आजपर्यंत चालू आहे. अरे ही चौकशी भर टाकली आहे, कोणी टाकली आहे? गुन्हा दाखल करा, त्याच्यावरती आरोप नक्की करा, चार्जशीट फाईल करून टाका. किती दिवस चालणार ही चौकशी? हे काय चाललंय? आणि तुम्हाला दंड 10 कोटीचा दंड आहे. तो दंडामध्ये त्याने किती पैसे भरलेत? एकही पैसा भरलेला नाही आहे. मग अशा ज्या संस्था तुम्हाला आडव्या उभ्या मारतायत, यांच्या बाबतीत तुमचं धोरण काय? आणि जो गुन्हा दाखल केलाय त्या गुन्ह्याची कारवाई कडक करून या संस्थेकडनं 10 कोटी रुपये तुम्ही किती दिवसात वसूल करणार? माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, बदलापूरच्या या प्रकरणामध्ये महसुली कारवाई झाली आहे. तर महसुली कारवाईमध्ये 10 कोटी दंड झाला आहे. 10,16,17,141. आता आपल्याकडे आतापर्यंत गौण खनिजमध्ये एकच बाब महसुली दंड झाला की गृह खात्याची कारवाई करायची नाही किंवा गृहाची केली तर महसुली करायची नाही. परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी आता मंजुरी दिली की कुठल्याही गौण खनिज तुम्हाला आढळलं, म्हणजे ते रेती असो, गिट्टी असो, कुठले असो, पण या गौण खनिजामध्ये दोन्ही कारवाई कवडी करायच्या, गृहाची आणि महसूल. त्याचे आदेश आता अधिवेशनाच्या पूर्वीच, म्हणजे मी आता उद्या निवेदन करणार आहे की महसूलमध्ये दोन्ही कारवाई एकावड्या होतील. म्हणजे जर रेती पकडली तर रेती गुन्हा गृहाकडे दाखल होईल आणि महसूलकडे दाखल होईल. महसूल दंड वसूल करेल आणि गृह गुन्हा दाखल करेल, म्हणजे पोलीस स्टेशन. त्याच्यामध्ये एक सांगतोय पुढचं धोरण, जे मी तुम्हाला विचारलं पुढचं धोरण काय. आता राहिला प्रश्न याच्यामध्ये या संस्थेने काही 10 कोटी दंड भरला नाही तर खरं तर ही एक सत्संग संस्था आहे आणि तिथे अनुकल चंद्र ठाकूर गुल या नावाने तिथे एक सत्संग भरतो. हे खूप जुने गुरु होते. 1,500 अनुयायी आहे. 4 वेळा तिथे ते जे नदी काठचा जो त्यांचा जमीन आहे, 10 हेक्टर जमीन आहे, तिथे त्याचा सत्संग भरतो. यांनी तिथे म्हणजे जी वस्तू आहे ती सांगायला पाहिजे आपल्याला. यांच्या शेतात ते पाणी जात असल्यामुळं, पूर्ण त्या सत्संगापर्यंत पाणी येत असल्यामुळं यांनी आपल्या जमिनीतली जी माती काढून त्या बांध बांधण्याचा प्रयत्न केला त्या येणाऱ्या पुराच्या पाण्याच्या भागावर. पण यांनी चूक काय केली, जेवढी आपल्या जमिनीतलं माती उत्खनन केली तेवढी त्यांनी नदीपात्राच्या भागात टाकली, नंतर उचलून मग इकडे टाकणार असं त्यांनी भूमिका व्यक्त केली. त्यांनी म्हणजे अशी त्यांनी प्लान तयार केला. मग या तक्रारीवर एक आंदोलन झालं.
या तक्रार कारण यांच्या जमिनीत जे उत्खनन केलं त्यांनी नदीच्या पात्रामध्ये भराव टाकला, तो भराव पकडला गेला। तर यामध्ये आपण 3 पोकल्यान जप्त केले, कारवाई केली। तर यामध्ये आपण 3 पोकल्यान जप्त केले, कारवाई केली। पण आता ही त्याची सत्संग भजनकुमार राय सत्संग आता ती चालवतात तिथे। आपल्याला एवढंच बघावं लागेल की हा सत्संग जे चालवतात त्यांच्यावर एक ते गुरु आहेत तिथले, त्याच्यावर कारवाई आपण त्या संस्थेवर केली आहे। नाही, याच्यामध्ये आता ऑलरेडी पोकल्यान अटक हे आपले आणि ते सत्संग आहे चांगल्या पद्धतीचं। फक्त आपण एवढंच करू, आता काही केलं नाही त्यांनी। नदीचा जो भराव पाणी आतमध्ये येत होतं त्या भरावाला भरण्याकरता आपलीच जागा खोदून त्या ठिकाणी माती टाकायची, त्या नदी पात्रात माती टाकली। ती माती उचलून आता इकडे टाकायची आहे, त्यांचा भराव भरायचा आहे। पण त्यांनी कुठलीच परवानगी घेतलेली गोष्ट खरी आहे, त्याने कुणाचंच त्या ठिकाणी परवानगी न घेतल्यामुळं आपण सारं जप्त केलं। फक्त आता यांना फौजदारी गुन्हा दाखल करणे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचा का की ज्यांनी पोकल्यान चालवले किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरवर करायचा, हा एक भाग आहे, तेवढा आम्ही तपासतो। पण 10 कोटी दंड केला आहे तो वसूल महिन्याभरात करायचा असतो। 1 महिना मुदत कालच संपली आहे, आता पुढची 10 कोटी वसूल करायची कारवाई आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। या बातमी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर YouTube या आपल्या वाहिनीला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।